जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय स्टुडंट, हाऊ आर यू? वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइजमधील जो काही सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे, डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकमधील जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सेकंड आहे, हा प्रॉब्लेम आपण सविस्तर सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी क्वेश्चनमध्ये काय प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे ते सर्वात प्रथम आपण बघू. जो काही सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे एक्झरसाइजमधील, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट शोईंग द अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर्स. जो काही डिझीज्ड पार्टनर आहे किंवा ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे, या पार्टनरचा जो काही कॅपिटल अकाउंट आहे तो त्यांनी प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि अकाउंट प्रिपेअर करून झाल्यानंतर जो काही बॅलन्स राहणार आहे तो बॅलन्स त्याच्या एक्झिक्युटर्स म्हणजेच नॉमिनीज असेल, रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट असेल, या अकाउंटला काय करायचं आहे, ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. गिव्ह वर्किंग ऑफ प्रॉफिट अँड गुडविल. वर्किंग नोटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जो काही डिझीज्ड पार्टनर आहे या डिझीज्ड पार्टनरचा जो काही शेअर ऑफ प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि गुडविल देखील त्यांनी काय करायला प्रिपेअर करण्यासाठी सांगितले किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे. आता गुडविल आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर जो काही डिझीज्ड पार्टनर आहे, या डिझीज्ड पार्टनर्सचा शेअर देखील या गुडविलमधून आपल्याला काय करायचं आहे, दर्शवून घ्यायचं आहे किंवा कॅल्क्युलेशन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही, फक्त डिझीज्ड पार्टनरचा जो काही कॅपिटल अकाउंट आहे तो आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. Rahul, Rohit and Ramesh are in a business sharing profit and losses in the ratio of 3:2:1. 3:1 हा काय, तिन्ही पार्टनरचा रेशो त्यांनी दिलेला आहे. दे आर रिस्पेक्टिव्हली, दे आर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017 वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट या ठिकाणी ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. तिन्ही पार्टनर ज्यावेळेला इन्क्लूड होते पार्टनरशिपमध्ये त्यावेळेची बॅलन्स शीट दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण लेजर प्रिपेअर न करता जो काही डिझीज्ड पार्टनर आहे त्या डिझीज्ड पार्टनरचा फक्त कॅपिटल अकाउंट काय करायचं, आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचं आहे. बघा, फॉर्मॅट अगोदर विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून घ्यायचा आहे. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म रमेश कॅपिटल अकाउंट, की ज्याची डेथ झालेली आहे असा पार्टनर, त्यालाच आपण डिझीज्ड पार्टनर असं म्हणतोय. रमेश कॅपिटल अकाउंट बघा या ठिकाणी मी प्रिपेअर करून घेतलेला आहे. वर्किंग नोटमध्ये तुम्ही प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील काय करायचं आहे, तयार करून घ्यायचा आहे. कारण जो काही प्रॉफिट येणार आहे हा प्रॉफिट आपल्याला रमेश कॅपिटल अकाउंटला काय करायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे वर्किंग नोटमध्ये पहिल्यांदा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करून घ्यायचं आहे. याच्यासाठी 7 ते 8 लाईन्स तुम्ही सोडायच्या आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल देखील आपल्याला काढून घ्यावा लागणार आहे. सर्व कॅल्क्युलेशनचा भाग आपण काय करणार आहोत, तयार करून घेणार आहोत. आणि सर्व तयार करून झाल्यानंतर जे काही पोस्टिंग आहे हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. जो की डिझीज्ड पार्टनर आहे या डिझीज्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला काय करणार, सर्व पोस्टिंग आपण ट्रान्सफर करणार आहोत. बघा, सर्वात प्रथम आपण जे काही लायबिलिटी साईड आहे ही आपण ट्रान्सफर करून घेऊया. तर या ठिकाणी बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करणार नाही आहोत. कॅपिटल अकाउंटच्या ह्या तिन्ही पार्टनरचे जे काही बॅलन्सेस दिलेले आहेत हे आपण काय करतो, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घेत असतो. पण या ठिकाणी फक्त आपण जो काही डिझीज्ड पार्टनर आहे त्या पार्टनरचा कॅपिटल अकाउंट काय केलेला आहे, आपण प्रिपेअर केलेला आहे. त्यामुळे त्याचा फक्त जो काही बॅलन्स आहे तो आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर करून घेणार आहोत त्याच्या क्रेडिट साईडला. रमेश कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000. त्यानंतर क्रेडिटर्स त्यांनी सांगितलेले आहेत 80,000. बघा, या ठिकाणी आपण लगेच ॲडजस्टमेंट बघूया. थर्ड नंबरची जी काय ॲडजस्टमेंट दिलेली आहे काय ती सांगितलेली आहे बघा. ऑफ द क्रेडिटर्स ऑन आयटम्स ऑफ ₹6,000 वॉज नो लॉंगर अ लायबिलिटी अँड हिन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टमेंट. जेवढे 80,000 आहेत हे 80,000 काय सांगितलेले, प्रॉपरली ॲडजस्टेड, म्हणजेच क्लेम वेवड सांगितलेले, पूर्णच्या पूर्ण रक्कम काय केलेली, माफ केलेली आहे. कोणासाठी, तर डिझीज्ड पार्टनरसाठी. त्यामुळे त्याची जी काय लायबिलिटी आहे क्रेडिटर्स ही त्यांनी द्यायची नाही. फक्त 6,000 हे काय सांगितलेलं आहे, तर वॉज नो लॉंगर ही देखील काय झालेली आहे, कॅन्सल झालेली आहे. फक्त आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला काय करावं लागणार आहे, त्याचं पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. बाय क्रेडिटर्स.
किती क्लेम वेव्ह सांगितलेले आहेत त्यांनी 6000 क्लेम वेव्ड मीन्स माफ करणे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, बिल्स पेबल 7000 हे आपण लायबिलिटीला घेतो. या ठिकाणी जो काही डिजीजचा पार्टनर आहे त्या डिजीजचा पार्टनरला याचं पोस्टिंग होणार नाही. जनरल रिझर्व हे आपण काय करतो, तिन्ही पार्टनरमध्ये काय करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पण या ठिकाणी फक्त डिजीज पार्टनरचं आपण काय केलेलं आहे, कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे. त्यामुळे त्याचा जो काही हिस्सा आलेला आहे तो हिस्सा आपल्याला त्याच्या अकाउंटला काय करायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. बघा आपण वर्किंग नोट जनरल रिझर्वसाठी देखील काढून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ जनरल रिझर्व, टोटल जनरल रिझर्व 96,000 सांगितलेले आहेत. जो काही क्वेश्चनमध्ये रेशो दिलेला आहे ओल्ड रेशो, या ओल्ड रेशोप्रमाणे काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट आपण करून घ्यायचं आहे. फक्त वर्किंग नोटमध्ये आपण काढून घेऊया. कोण आहे हा फर्स्ट, तर 96,000 इंटू 3 डिवायडेड बाय 6 किती आले बघा. हा जो काही पार्टनर आहे हा डिजीज्ड पार्टनर नाही आहे की जो राहुल आहे. ही दोन काय आहेत तर कंटिन्यू पार्टनर आहेत. त्यामुळे राहुलला किती आलेला आहे तर 48,000 एवढा येईल राहुलला. त्यानंतर रोहितला किती येणार आहे, त्याचा रेशो किती सांगितलेला आहे तर 2. कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी करून पाहायचं आहे. आणि जो काही डिजीज्ड पार्टनर आहे हा याचा जो काही शेअर आहे जनरल रिझर्वचा हा काय करायचा आपल्याला त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. रमेशला किती आले तर 16,000. हे 16,000 आपल्याला काय करायचे आहेत, त्याच्या अकाउंटला जो काही आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे त्याच्या अकाउंटला काय करायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यावं लागणार आहे बाय जनरल रिझर्व. किती आले तर 16,000 एवढे येतील. त्यानंतर असेट साईड आपण लगेच बघूया. डेटर्स त्यांनी 1 लाख सांगितलेले आहेत, हे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवतोय. पण आरडीडी देखील त्यांनी 10,000 सांगितलेले. त्यामुळे जो काही डिफरन्स येतोय तो डिफरन्स आपण कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करत होतो आतापर्यंत तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला. आत्ता देखील आपण वर्किंग नोटमध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण प्रिपेअर केलेला आहे. त्यामुळे जो काही डिफरन्स येणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. काय सांगितलेलं आहे बघा ॲडजस्टमेंटमध्ये आपण लगेच बघूया. आरडीडी वॉज मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स सांगितलेले आहे. या 1 लाखवरती 5% आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. किती आले बघा 5,000 आले. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बाय आरडीडी कॅन्सल झालेली आहे बघा, रिड्यूस झालेली आहे. कितीनी तर 5,000 रिड्यूस झालेली आहे. पहिले आरडीडी त्यांनी 10,000 सांगितलेले आहेत. आत्ता 5% कॅल्क्युलेट केल्यानंतर किती आले तर 5,000 एवढे येतील. प्लांट अँड मशिनरीचे 85,000 ओल्ड बॅलन्स शीटमधले दिलेले आहेत. प्लांट अँड मशिनरी अँड इन्व्हेस्टमेंट वेअर व्हॅल्यूड ॲट 80,000 सांगितलेले आहेत प्लांट अँड मशिनरीचे. आणि पहिले किती सांगितलेले आहेत तर 85,000 सांगितलेले आहेत. त्यामुळं रिडक्शन झालेली आहे प्लांट अँड मशिनरी. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट पहिले किती सांगितलेले आहेत बघा 3,50,000 सांगितलेले आहेत. आणि आत्ता किती सांगितलेले आहेत तर 4,10,000 म्हणजे कितीने ॲप्रिसिएट झालेले बघा 60,000नी काय झालेली आहे ॲप्रिसिएट झालेली आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपलं होईल टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती डिफरन्स आला आहे तर 5,000 एवढा डिफरन्स येईल. त्यानंतर बाय इन्व्हेस्टमेंट ॲप्रिसिएट झालेली आहे कितीनी तर 60,000. दोन्ही असेटचं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. या ठिकाणी आपण बॅलन्स शीट ओपन करणार नाही आहोत. नेक्स्ट मोटर लॉरी 1 लाख हे काय आपण पोस्टिंग करणार नाही आहोत. ते असेटला जातील बॅलन्स शीटमध्ये. बिल्डिंग असेटला जातील, बँक असेटला जातील 1,48,000. त्यानंतर ऑन 1 ऑक्टोबर 2017 रमेश डाईड अँड द पार्टनरशिप डीड प्रोव्हाइडेड दॅट 1 ऑक्टोबर 2017ला रमेशची काय झालेली आहे डेथ झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही चेंजेस झालेले आहे बिझनेसमध्ये, त्याला प्रॉफिट देणं असेल, सॅलरीशी रिलेटेड काही असेल, गुडविलशी रिलेटेड असेल, हे त्याच्यानंतर काय झालेलं आहे कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. ह्या तिन्ही ॲडजस्टमेंट काय झालेल्या आहेत आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2017ला रमेशची डेथ झालेली आहे. म्हणजे त्यांचा सर्वायविंग पिरियड किती असणार आहे तर 6 मंथ हा काय असणार आहे सर्वायविंग पिरियड असणार आहे. कारण आपला फायनान्शियल इयर कधी
स्टार्ट होते तर 1 एप्रिल टू 31 मार्च हे कंप्लीट होते, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर, म्हणजे हे किती मंथ झाले आपले 6 मंथपर्यंत काय करावं लागणार आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागणार आहे. तिन्ही ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. 4th ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे बघा. प्रॉफिट फॉर 2017 to 18 was estimated at 1,20,000 and Ramesh share in it up to the date of his death was given to him. जो काही लास्ट इयरचा प्रॉफिट त्यांनी सांगितलेला आहे 1,20,000, या 1,20,000च्या बेस घेऊन रमेशचा जो काही प्रॉफिटमधला शेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. याच्यासाठी आपण ठराविक फॉर्म्युला देखील अप्लाय करणार आहोत. कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन करतोय बघा. आणि जो काही हा प्रॉफिट येणार आहे हा प्रॉफिट आपण कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत तर जो काही डिसीज्ड पार्टनरचा कॅपिटल अकाउंट आपण ओपन करणार आहोत त्या कॅपिटल अकाउंटला काय करायचं आहे ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे. बघा कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. वर्किंग नोट या ठिकाणी काढायची आहे. रमेश शेअर इन करंट इयर्स प्रॉफिट. फॉर्म्युला आपला काय असणार आहे तर प्रॉफिट फॉर लास्ट इयर की जो क्वेश्चनमध्ये किती सांगितलेला आहे बघा या ठिकाणी 1,20,000 तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 1,20,000 इंटू प्रपोर्शनेट पीरियड. प्रपोर्शनेट पीरियड म्हणजे सर्वायविंग पीरियड की ज्या पिरियडपर्यंत जो काही डेथ पार्टनर आहे डिजीजचा पार्टनर आहे या डिजीजनं पार्टनरनी काय केलेलं आहे काम केलेलं आहे ते किती सांगितलेलं आहे त्याची डेट किती तारखेला झालेली आहे तर 1 ऑक्टोबर 2017 म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 6 मंथ झाले. बघा पिरियड आपण लिहून घेऊया. 1 एप्रिल टू 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत किती झाले तर 6 मंथ झाले. इंटू रमेश शेअर इन प्रॉफिट. रमेशचा क्वेश्चनमध्ये दिलेला शेअर किती आहे तर 3:1 हा शेअर कोणाचा आहे तर रमेशचा जो की डिसीजड पार्टनर आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर 1,20,000 इंटू पिरियड किती सांगितलेला होता त्यांनी तर 6 एवढा सांगितलेला होता. 6/12 इंटू 1/6 आपला आन्सर किती येणार आहे बघा तर 10,000 एवढं काय येईल आपलं आन्सर येईल. हे 10,000 आपल्याला काय करायचे आहेत तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला काय करायचे आहेत ट्रान्सफर करायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे आपण कोणत्या साईटला लिहितोय तर जो काही डिसीजड पार्टनर आहे या डिसीजड पार्टनरच्या क्रेडिट साईटला आपण काय करत होतो पोस्टिंग करून घेत होतो. टू रमेश कॅपिटल अकाउंट. कोण आहे हा रमेश तर डिसीजड पार्टनर आहे. 10,000 त्याच्या क्रेडिट साईटला काय होईल पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. बघा या ठिकाणी आपण अकाउंट ओपन केलेला आहे डिसीजड पार्टनरचा. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कॅल्क्युलेशन आपण काढून घेतलेलं आहे की त्याचा जो काही प्रॉफिटमधला शेअर आहे तो किती आलेला आहे तर 10,000 एवढा आलेला आहे. ते आपण त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. जर्नल एंट्री काय होणार आहे आपली तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रमेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा. आणि हे जे काही फर्स्ट पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे डिसीजड पार्टनरच्या क्रेडिट साईटला आहे तर सेकंड पोस्टिंग आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईटला दर्शवावं लागणार आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 टाइम्स. 2 टाइम्स मीन्स number of purchase years or times of years. The average profit of the last 5 years which were goodwill totally तुमच्याकडे काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी कॅल्क्युलेशन करून घ्यायला सांगितलेलं आहे. आणि नंतर काय सांगितलं रमेश शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम. आणि टोटल गुडविलमधून जो काही डिसीजड पार्टनर आहे म्हणजे रमेश आहे रमेशचा शेअर साईटला काढून तो काय करायचा त्याच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे. सर्वात प्रथम आपण गुडविल कॅल्क्युलेशन करून घेऊया. त्याच्यासाठी ठराविक आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण रिटायरमेंटमध्ये देखील गुडविल याच पद्धतीनं ट्रीट केलेलं
आहे. फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे की गुडविल आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करतो. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल्स टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर, जे की क्वेश्चनमध्ये गिवन केलेलं आहे. त्याच्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागणार आहे. त्याचं सूत्र काय आहे तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. क्वेश्चनमध्ये 5 इयर्सचे तुमच्याकडे काय सांगितलेले आहेत, प्रॉफिट सांगितलेलं आहे, कोणत्या इयरचा लॉस सांगितलेला नाही. त्यामुळे सर्वांची सम करून डिवायडेड बाय 5 इयर्स आपल्याला करून घ्यायचे आहेत. सम किती येते बघा याची, तर 9 लाख किती येईल, सम येईल 9 लाख डिवायडेड बाय 5. नंबर ऑफ परचेस और टाइम्स इयर किती सांगितलेले आहेत त्यांनी, तर 2 सांगितलेले आहेत. क्वेश्चनमध्ये बघा गिवन केलेलं आहे त्यांनी 2 इज इक्वल्स टू 9 लाख डिवायडेड बाय 5 किती आले तर 1,80,000 एवढे येतील. इंटू नंबर ऑफ परचेस ऑफ इयर किती आले तर 2 आले या ठिकाणी. इज इक्वल्स टू 3,60,000 हे टोटल गुडविल आलेले आहेत. आणि या टोटल गुडविलमधून रमेशचा काय करायचं आहे आपल्याला, शेअर साईटला काढून घ्यायचा आहे. मग त्याचा शेअर रेशो त्यांनी किती सांगितलेला आहे बघा, शेअर ऑफ रमेश ओल्ड रेशो त्याचा किती सांगितलेला आहे तर 1/6 की जो क्वेश्चनमध्ये गिवन केलेला आहे. इंटू काय करायचे तर 1/6 किती आन्सर येणार आहे बघा या ठिकाणी आपलं, तर 60,000 एवढे डिझिज्ड पार्टनर म्हणजे रमेशला काय येईल, हिस्सा गुडविलमधला येईल. तो लिहून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्या क्रेडिट साईटला. बाय गुडविल किती आले तर 60,000 एवढे येतील. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, सॅलरी 5,000 पर मंथ वॉज पेबल टू हिम. जे जे काही डिझिज्ड पार्टनरला जातेवेळी द्यायचं आहे, जातेवेळी म्हणजे त्याच्या नॉमिनीजला असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं असेल, ते सर्व आपल्याला काय करायचं आहे, पे करून घ्यावं लागणार आहे. सॅलरी देखील पेड केलेले किती तर 5,000 पर मंथचे सांगितलेत. जेवढा सर्वायविंग पिरियड आहे त्याचा तेवढ्या मंथ आपल्याला काय करावं लागणार आहे, गिवन करावं लागणार आहे. म्हणजे पर मंथ 5 म्हणजे आपले किती झाले तर टोटल सॅलरी आपली 30,000 एवढे येतील. बघा या ठिकाणी आपण वर्किंग नोट देखील काढून घेऊया. सॅलरी पर मंथ किती आहे तर 5,000 इंटू 6 मंथ. आता हे 6 मंथ्स कसे आले तर त्याचं सर्वायविंग पिरियड किती आहे, 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर. 1 ऑक्टोबरला त्याची काय झालेली आहे, डेथ झालेली आहे. त्यामुळे आन्सर आपलं किती येईल 30,000 येईल. फक्त आपण कॅल्क्युलेशन सर्व करून घेऊया, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करूया, ट्रान्सफर करून घेऊया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% दॅट्स इट. जेवढं काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं होतं रमेशनी, जो की डिझिज्ड पार्टनर आहे, त्याच्यावरती 5% काय करावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. किती होतं कॅपिटल तर 2,40,000 इंटू सर्वायविंग पिरियड त्याचा किती होता तर 6 मंथ होता. किती पर्सेंटेज सांगितलेलं आहे तर 5/100. कॅल्क्युलेशन करून किती आन्सर येणार आहे आपलं बघा तर 6,000 एवढे इंटरेस्ट ऑफ कॅपिटल येतील. त्यानंतर अँड ऑन ड्रॉइंग्स 2,000 वेअर चार्जड. ड्रॉइंग्स किती सांगितलेले आहेत बघा, 2,000 वेअर चार्जड. कशावरती, ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू द सप्टेंबर 2016 वेअर ₹5,000 पर मंथ. किती सांगितलेले आहेत बघा, ड्रॉइंग्स त्यांनी किती घेतलेले आहेत 5,000 पर मंथ सांगितलेले आहेत. म्हणजे टोटल ड्रॉइंग्स आपल्याकडे किती येणार आहेत पर मंथ किती सांगितलेले त्यांनी तर 5,000 सांगितलेले आहेत. इंटू सर्वायविंग पिरियड त्याचा किती आहे 6 मंथ इज इक्वल्स टू ड्रॉइंग टोटल किती आले तर 3,000 एवढे ड्रॉइंग आलेले आहेत. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्यांनी किती सांगितलेलं आहे तर 2,000 एवढं सांगितलेलं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काही व्यवसायातून त्यांनी काय केलेले असणार आहेत, उचललेले असणार आहेत, त्याच्यावरचं इंटरेस्ट पे करावं लागणार आहे डिझिज्ड पार्टनरला. बघा कशा पद्धतीनं आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. बाय
टू पार्टनर्स, जो काही डिझीजचा पार्टनर आहे त्याला किती सॅलरी पे द्यावी लागणार होती, तर 30,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील आपण कॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलेले आहेत, तर 6,000 आलेले आहेत. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे 6,000. त्यानंतर ड्रॉइंग्स आपल्याला काय करावे लागणार आहेत, लिहून घ्यावे लागणार आहेत. जे काही डिझीज द पार्टनर्सला द्यावं लागणार आहे फर्मकडून ते आपलं सर्व पोस्टिंग क्रेडिट साईटला आलेलं आहे. आणि जे काही डिझीज द पार्टनरकडून येणं आहे किंवा त्याच्या दृष्टिकोनातून जी काही लायबिलिटी आहे ती सर्व आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचं आहे पोस्टिंग, तर डेबिट साईटला करून घ्यावं लागणार आहे. 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग की जे ड्यू आहे त्याच्या दृष्टिकोनातून 2,000 इंटरेस्ट आहेत. अँड 2 ड्रॉइंग्स अकाउंट 30,000. बघा सर्व पोस्टिंग आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. ॲडजस्टमेंट देखील आपल्या सर्व पोस्टिंग करून झालेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला जो काही डिफरन्स येणार आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये तो आपल्याला काय करायचा आहे, ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे त्याच्या कॅपिटल अकाउंटला. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय करावं लागणार आहे, क्लोज करून घ्यावं लागणार आहे. क्रेडिट साईडची टोटल किती येते बघा, जास्त येते तर 71,000 एवढे येतील. म्हणजे आपला डिफरन्स किती राहिला बघा, तर 66,000. हे 66,000 काय करायचे आहेत आपल्याला ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यावे लागणार आहेत ओल्डर रेशोनुसार. 3/6. रोहितचे किती आले, तर 2/6. अँड रमेशचे किती आले, रमेशचा जो काही हिस्सा आहे तोच आपल्याला पोस्टिंग करून घ्यावा लागणार आहे. 33,000 येतील राहुलला, 22,000 येतील रोहितला. अँड रमेशचा किती येणार आहे, तर 11,000 एवढा येईल. हे 11,000 जे काही आहेत प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, हे आपल्याला त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साईटला काय करून घ्यावं लागणार आहे, पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्याचा शेअर फक्त आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करून घ्यायचा आहे. शेअर इन रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किती आलेला होता बघा, 11,000. त्याचा शेअर फक्त आपण काय करायचं आहे, त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. बघा सर्व पोस्टिंग आपल्या क्वेश्चनमधलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो काही डिझीजड पार्टनर आहे त्याचा कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यावा लागणार आहे. तो आपण क्लोज करून घेऊया. बघा क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे ती सर्वात जास्त येते, किती येते बघा, 3,73,000 एवढी टोटल येईल. तेवढीच डेबिटला देखील लिहून घ्यायची आहे. 32,000 काय करायचे आहेत आपल्याला याच्यातून लेस करून घ्यायचे आहेत. डिफरन्स किती आलेला आहे बघा, तर 3,41,000. हा जो काही डिफरन्स बॅलन्स आलेला आहे तो त्याच्या एक्झिक्युटिव्ह अकाउंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह लोन अकाउंटला काय करायचं आपल्याला ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे. टू रमेश एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट, जो काही आपण कॅरी डाऊन काढलेला आहे म्हणजे बॅलन्सिंग फिगर काढलेली आहे ही त्याच्या एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला काय करायचे आहे, ट्रान्सफर करून घ्यावी लागणार आहे. या ठिकाणी आपला क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. आय होप सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असावा. कॅल्क्युलेशन आपण सर्व या ठिकाणी केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. टेक केअर. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.